नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया हाऊ टू राईट अ सिनॉप्सिस पार्ट 2. याआधी एक पार्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स बघितलेत की सिनॉप्सिसमध्ये कुठले पॉईंट्स इन्क्लूड असले पाहिजेत किंवा कुठले पॉईंट्स कसे लिहिले गेले पाहिजेत किंवा त्या पॉईंट्समध्ये काय आवश्यक आहे हे आपण पहिल्या पार्टमध्ये बघूया. उरलेल्या दुसऱ्या पार्टमध्ये बघूयात की आणखी कुठले पॉईंट्स आवश्यक आहेत सिनॉप्सिस पूर्ण होण्यासाठी. त्याआधी जे लोक मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टोटल 10 टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय या ज्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत त्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये या टॉपिकवरच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, ज्या तुम्ही एक 3 ते 4 तासामध्ये वाचून एक्झामला बसलात किंवा एक्झामला गेलात तरी देखील या टॉपिकवरचे सगळे क्वेश्चन्स तुमचे कवर होणार आहेत. या नोट्समुळे हे असे चांगले नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 499 रुपये. पेट एक्झाम जवळ आलेली आहे, 26 तारखेला येत्या ही एक्झाम होणार आहे. तर लवकरात लवकर हा टॉपिक कवर करण्यासाठी टेस्ट सिरीज लावा, जेणेकरून जास्तीत जास्त सराव होईल आणि यावरचा एकही क्वेश्चन तुमच्याकडून सुटणार नाही. स्ट्रक्चर ऑफ सिनॉप्सिस, सारांशाची रचना, यामध्ये आपण काही पॉईंट्स मागच्या पार्टमध्ये कव्हर केलेत. उरलेले पॉईंट्स आपण या पार्टमध्ये कव्हर करूयात. तर टायटल, नीड फॉर स्टडी अँड हायपोथेसिस, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे पॉईंट्स जे आहेत ते आपण पार्ट 1मध्ये कव्हर केलेत. आजच्या पार्टमध्ये आपण बघूया रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, मटेरियल्स अँड मेथड्स, ऑपरेशनल डेफिनेशन, डेटा कलेक्शन, रेफरन्स, ऑफिशियल रिक्वायरमेंट्स. हे सगळे कंप्लीट केल्यानंतर आपला सिनॉप्सिस रेडी होतो. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्याचा आढावा. इट डिस्क्राइब द वर्क डन बाय ऑदर्स इदर ॲट लोकल और इंटरनॅशनल लेवल ऑन इट और सिमिलर सब्जेक्ट. स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा त्यासारख्या विषयावर इतरांनी केलेल्या कार्याचे हे वर्णन करते. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचं काय काम आहे की आपण जो सब्जेक्ट निवडला आहे त्याच्यावर आधी कोणी लिखाण केलं आहे का, किंवा स्थानिक असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तर असो, पण यावर आधी कुठे लिखाण झालेलं आहे का हे बघण्यासाठी आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्याचा आढावा घेतो. तेव्हा सिनॉप्सिस करताना देखील याचा आढावा घ्यावा लागतो. इट हेल्प्स द रिसर्चर टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज फेस्ड बाय अदर अँड द करेक्टिव्ह स्टेप्स टेकन ऑर मॉडिफिकेशन्स मेड बाय देम. हे संशोधकांना इतरांना होणाऱ्या अडचणी आणि त्याद्वारे घेतलेले सुधारात्मक चरणांचे किंवा त्यातील बदल समजून घेण्यात मदत करते. यावर आधी जेव्हा रिसर्च केला असेल तर त्याच्यात कुठल्या अडचणी आल्या होत्या किंवा काय प्रॉब्लेम्स आले असतील, लिमिटेशन्स कशामुळे आले असतील, याचा जर अभ्यास केला तर आपल्या संशोधनामध्ये सुधारणा होऊ शकते किंवा बदल काय करू शकतो ते आपल्याला समजते. रिसर्च मेथॉलॉजी ऑफ रिसर्चर्स कॅन बी स्ट्रक्चर्ड अँड मॉडिफाईड आफ्टर रिव्ह्यूइंग द लिटरेचर. साहित्याचा आढावा घेतल्यानंतर संशोधकांची संशोधन पद्धत रचनात्मक आणि सुधारित केली जाऊ शकते. आपल्या पद्धतीमध्ये म्हणजे आपली जी संशोधन पद्धत आहे त्यामध्ये जर काय अडचण येणार असेल पुढे जाऊन, असं जर संशोधकाच्या साहित्याच्या आढाव्यातून आपल्याला कळालं तर ती पद्धत स्किप करून आपण पुढे दुसरी पद्धत स्वीकारू शकतो. अशा प्रकारे साहित्याचा आढावा घेण्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो सिनॉप्सिस करताना किंवा रिसर्च प्रोजेक्ट तयार करताना. द रिव्ह्यू असिस्ट इन आयडेंटिफाईंग व्हेरियस व्हेरिएबल इन अ रिसर्च प्रोजेक्ट अँड कन्सेप्च्युलाइज देअर रिलेशनशिप. म्हणजे पुनरावलोकन संशोधन प्रकाराप्रती विविध चल ओळखण्यास मदत करते आणि त्यांचे नाते संकल्पित करते. काय आहे फायदा ह्याचा साहित्याचा आढावा घेण्याचा, तर विविध चल ओळखायला सुद्धा मदत करते आपल्याला. आपल्या संशोधनामध्ये हेल्प महत्त्वाचं कोण करत असेल तर साहित्याचा आढावा हा घटक जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण होतो, कारण तो आपल्याला स्थानिक आंतरराष्ट्रीय घटनांची किंवा आधी संशोधन काय झालेलं आहे त्याची माहिती देतो. तसेच बदल किंवा सुधारणा काय करायचं आहे ते दाखवतो आणि पद्धत कुठली स्वीकारायची कुठली स्वीकारायची नाही याबद्दल सुद्धा आयडिया देतो आणि तसंच चल ओळखण्यास देखील मदत करते. मटेरियल्स अँड मेथड्स बघूयात. साहित्य आणि पद्धती. द रिसर्च मेथॉडॉलॉजी फॉर्म्स द कोअर ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट. द मेथॉडॉलॉजी शुड कवर द फॉलोइंग आस्पेक्ट्स. संशोधन पद्धती संशोधन प्रकल्पाचे मुख्य भाग बनवते. कार्यपद्धतीत खालील बाबींचा समावेश असला पाहिजे, तेव्हाच ते व्हॅलिड असतं किंवा हेच प्रूफ आहेत की आपण संशोधन हे पूर्णपणे व्हॅलिडेट केलेलं आहे किंवा रिअलिस्टिक आहे, रिलायबल आहे. म्हणून काय काय पॉईंट्स आहेत आपण बघूयात आणि कसे कसे मांडायचे. हे सिनॉप्सिसमध्ये देखील पॉईंट्स मांडावे लागतात. थोडक्यात 2 ते 3 ओळींमध्ये किंवा 3 ते 4 ओळींमध्ये हे सिनॉप्सिसमध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघूया काय असतं. स्टडी डिझाईन. स्टडी डिझाईनमध्ये काय असतं, अभ्यासाची रचना कसं आहे ते डिस्क्रिप्टिव्ह डिझाईन्स आहेत, ऑब्झर्वेशनल ॲनालिटिकल आहे की
कोणत्या बेसवर आपण ही स्टडी डिझाईन बनवतो आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर स्टडी सेटिंगमध्ये काय असेल की नेम, प्लेस, की तुम्ही रिसर्च कुठे करता आहात किंवा कसं कंडक्ट करणार आहात, स्टडीचा वेळ किती लागणार आहे, या स्टडी सेटिंगमध्ये या गोष्टी येणार आहेत. सॅम्पलिंगमध्ये तुम्ही पॉप्युलेशनचा किती भाग घेणार आहात किंवा कसा घेणार आहात किंवा ज्या कुठल्या सॅम्पलिंग मेथड्स आपण वापरणार आहेत त्या सगळ्याचा समावेश सॅम्पलिंगमध्ये करायचा आहे. व्हेरिएबल्स म्हणजे कुठले व्हेरिएबल्स आपण वापरणार आहे, इंडिपेंडंट, डिपेंडंट, इंटरव्हेइंग व्हेरिएबल्स, हे आपण प्रकार शिकलो आहोत. ते मांडायचं आहेत की आपल्या प्रकल्पामध्ये आपण कुठले व्हेरिएबल्स यूज करणार आहेत. त्याच्यानंतर कंट्रोल्स काय असणार आहेत, ग्रुप कुठले कुठले आपण कंट्रोल केलेले आहेत. कंट्रोल ग्रुप्स इन्क्रीज द व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च प्रोजेक्ट, म्हणून कंट्रोल ग्रुप वापरतोय की कसे ग्रुप वापरतोय हे देखील आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये या पॉईंट्समध्ये दाखवावं लागतात किंवा सांगावे लागतात सिनॉप्सिस करताना. स्टडी मेथड्स, त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चनरी वापरणार आहे, इंटरव्ह्यू वापरणार आहे, मेडिकल एक्झामिनेशन असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये मेन्शन करावी लागते. एक सिनॉप्सिस करताना जर आपण एक कोविडचा विषय घेतला असेल तर त्याच्यामध्ये वॅक्सिन आलेलं आहे, त्याचे परिणाम हे काय आहेत ते सगळे आपल्याला ह्या मेथडमध्ये, स्टडी मेथड्समध्ये टाकावे लागणार आहेत की आपण कशाप्रकारे ते सॅम्पल्स किंवा संशोधन करणार आहोत. त्याच्यानंतर डेटा कलेक्शनमध्ये कुठली पद्धत वापरतो आहे आपण, प्रायमरी डेटा आहे की सेकंडरी डेटा आहे की कसं आपण म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन, क्वेश्चनरी घेऊन डेटा कलेक्ट करतो आहे, या सगळ्याचा 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला आढावा या ओळींमध्ये द्यावा लागतो. डेटा ॲनालिसिस कशा प्रकारे करतो आपण, स्टॅटिस्टिक जेव्हा आपल्याकडे जमा होतं किंवा आपण डेटा गोळा करतो त्याच्यामधून होतो तेव्हा आपण डेटा ॲनालिसिस कसं करतो आहे ते सुद्धा लिहायचं आहे. कम्प्युटर प्रोग्राम यूज करून करतो आहे की आपल्या ज्या टेस्ट वगैरे आहेत, एफ टेस्ट वगैरे, त्या टेस्ट यूज करून करतो आहे की स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरतो वेगळ्या वेगळ्या, या सगळ्याचं सारांश म्हणजे जे काय आहे आपल्याला कुठली पद्धत वगैरे वापरायचं तेही देखील डेटा ॲनालिसिसमध्ये 2 ते 3 ओळीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथिकल क्लिअरन्स, जेव्हा आपण जे काही संशोधन करणार आहे ते किती इथिकल आहे किंवा कशासाठी आवश्यक आहे याचा क्लिअरन्स देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये नैतिक मंजुरी आपल्याला मिळणं आवश्यक आहे. हे सगळे या पॉईंट्समध्ये आपल्याला मांडायचं असतं. तर या सगळ्या पॉईंट्समध्ये मेथड्स आणि पद्धती आणि आकार जे काय आपल्याला काय काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचं. प्रत्येक पॉईंट्समध्ये 2 ते 3 ओळी हे लिहिणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे रेफरन्सेस, संदर्भ. ऑल रेफरन्सेस कोटेड इन रिव्ह्यू ऑफ लिटरेचर अँड एनिवेअर एल्स इन द सिनॉप्सिस शुड बी लिस्टेड हिअर. म्हणजे साहित्याच्या पुनरावलोकनासाठी उद्धृत केलेले सर्व संदर्भ आणि सारांशात इतर कोठेही सूचीबद्ध केले जावेत. कसे करायचे ते सांगितलेले आहेत. वर्नॅक्युलर स्टाईल, हार्डवर्ड स्टाईल, एंड नोट म्हणजे शेवटची टीप. वर्नॅक्युलर स्टाईल इज इझी टू फॉलो अँड RGUHS रिकमेंड्स वर्नॅक्युलर स्टाईल, म्हणजे वर्नॅक्युलर शैली अनुसरण करणे सोपे आहे आणि RGUच्या वर्नॅक्युलर शैलीची शिफारस करतात. खाली एक उदाहरण दाखवलेलं आहे. अशा टाईपमध्ये आपल्याला संदर्भ द्यायचे असतात. बुक, त्याच्यानंतर ऑथरचं नाव, पेज नंबर आणि संदर्भ जे काय आहे आपला कुठला पॉईंट्स घेतलेला आपण त्याच्यातून बुकमधून, हे सगळं जे आहे ते खाली दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे मांडायचं असतं आणि याच टाईपमध्ये मांडणं गरजेचं असतं किंवा ते एक आदर्श असतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून रेफरन्स हे असेच लिहायचे. जेवढे रेफरन्स आपण वापरले तेवढे खाली एक लिस्ट बनवून लिहिले तरी चालतात किंवा लिहावेच लागतात. पुढचा पॉईंट आहे ऑफिशियल रिक्वायरमेंट्स. अधिकृत आवश्यकता काय आहे जेव्हा आपण सिनॉप्सिस तयार करतो. अ सिनॉप्सिस इज इनकम्प्लीट इफ इट डज नॉट कंटेन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यामध्ये खालील माहिती नसल्यास सारांश अपूर्ण आहे. नेम ऑफ रिसर्चर्स अँड डेझिग्नेशन म्हणजे संशोधकाचे नाव आणि पदनाम. नेम अँड डेझिग्नेशन ऑफ गाईड, गाईड आणि को गाईड. जेव्हा आपल्याला गाईड आणि को गाईड जेव्हा मिळालेले नसतात तेव्हा ते फक्त रिकामं ठेवलं तरी चालतं सिनॉप्सिसमध्ये, पण तोपर्यंत हे सुद्धा मेन्शन करून ठेवायचं तिथे. त्याच्यानंतर जर आपल्याला दिलं गाईडचं नाव तर आपण तिथे मेन्शन करू शकतो. नेम अँड डेझिग्नेशन ऑफ हेड डिपार्टमेंट अँड इन्स्टिट्यूशन म्हणजे आपण कुठून करणार आहोत, आपलं संशोधन किंवा सिनॉप्सिस ज्या ठिकाणाहून करणार आहोत तिथलं नाव. नेम ऑफ इन्स्टिट्यूशन, सिग्नेचर ऑफ ऑल विथ ऑफिशियल सील म्हणजे अधिकृत शिक्कासह सर्वांच्या सह्या ह्या सिनॉप्सिसवर असतात. पण आपल्याला जेव्हा आता बामूपेठची जी कंप्लीट झालेली आहे आणि आता सिनॉप्सिस तयार करायचं आहे यासाठी या गोष्टी तुम्ही साईडला एका पेजवर म्हणजे लिहून ठेवू शकता. पण या सगळ्या आपल्याला अवेलेबल नसतील तर तुम्ही एक सारांश आपल्या प्रोजेक्टबद्दलचा फक्त केला तरी चालेल. पण ही अधिकृत आवश्यकता असते जेव्हा आपण एखाद्या ऑथॉरिटीकडे किंवा एखाद्या संस्थेकडे जेव्हा आपण आपलं सिनॉप्सिस पाठवत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात.
त्यानंतर शेवटचा पॉईंट येतो कन्क्लुडिंग रिमार्क्स, समालोचन. सिनॉप्सिस रायटिंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन अ रिसर्च प्रोजेक्ट. अ गुड सिनॉप्सिस विल गिव्ह मॅक्झिमम इन्फॉर्मेशन इन मिनिमम वर्ड्स. A well-conceived synopsis will go a long way in convincing the reviewer about ability of the researchers to conduct the project. In case of need for financial assistance, the request will be considered favorably. Thus, all research workers should make efforts to prepare a well-structured synopsis. सारांश लिहिणे ही एक संशोधन प्रकल्पातील महत्त्वाची पायरी आहे. एक चांगला सारांश किमान शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देईल. संशोधकांना प्रकल्प आयोजित करण्याच्या क्षमतेबद्दल समीक्षितकर्त्याची खात्री पटवण्यासाठी एक चांगली कल्पनाशक्तीची सारांश बरेच पुढे घेऊन जाईल. आर्थिक मदतीची गरज भासल्यास या विनंतीचा अनुकूल विचार केला जाईल. अशा प्रकारे सर्व संशोधन कर्मचाऱ्यांनी सुरचित सारांश तयार करण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर काय आहे सिनॉप्सिस रायटिंग, कशासाठी आहे हे आपल्याला समाविष्ट करायचं नाही. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सिनॉप्सिस कशासाठी आवश्यक आहे, की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन दिली तर ते भरपूर लोकांना पुढे उपयोगी होईल. आपला प्रोजेक्ट किती चांगला आहे हे समजून घेण्यासाठी सिनॉप्सिस उपयोगाचं आहे. हे तुमच्यासाठी आहे की सिनॉप्सिस कशासाठी आहे किंवा कसं असलं पाहिजे हे त्यावरून आपल्याला पुढे प्रोजेक्ट करण्यासाठी ते उपयोगी होईल. त्याच्यानंतर जो कोण तुम्हाला असिस्ट करणार आहे, फायनान्शियल असिस्टंट असेल, तेव्हा तुमचं सिनॉप्सिस किती चांगला आहे त्याच्यावरून तो तुम्हाला मिळेल. म्हणजे जर तुम्हाला आता गाईड मिळवायचा असेल तर सिनॉप्सिस तुमचं चांगल्या प्रकारे असला पाहिजेत. हे सगळे पॉईंट्स त्या सिनॉप्सिसमध्ये कवर केले गेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला एखादा चांगला गाईड मिळेल आणि तुमचे PhD कंप्लीट व्हायला मदत होईल. एफर्ट्स त्याच्यामध्ये तुमचे दिसले पाहिजेत किंवा किती उपयोगी आहे तुमचा प्रोजेक्ट किती होणं गरजेचं आहे हे त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे असं आपल्याला सांगता येईल. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपलेला आहे. सिनॉप्सिसचा पार्ट 2, त्याच्यामध्ये आपण सिनॉप्सिस कसं असलं पाहिजे याचे पॉईंट्स कवर केलेले आहेत. हे सगळेच पॉईंट्स आपल्याला सिनॉप्सिसमध्ये मांडायचे असतात. 2 ते 3 ओळींमध्ये हे सगळं पूर्ण रिसर्च प्रोजेक्ट छोटे सिनॉप्सिसमध्ये लिहायचा असतो. टोटल 1000 वर्ड्समध्ये तुम्हाला हा सिनॉप्सिस लिहायचा आहे. पेट एक्झामप्रमाणे सेट एक्झामसाठी जे तयारी करत आहेत स्टुडंट, त्यांच्यासाठी देखील आम्ही पेपर 1साठी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठी लँग्वेजमध्ये मिळणार आहेत. महाराष्ट्र सेटसाठी अभ्यास करणाऱ्या स्टुडंटसाठी मराठी नोट्स किती महत्त्वाचे आहेत किंवा मराठीमध्ये नोट्स मिळवणं किती गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला या टेस्ट सिरीजमध्ये पेपर 1साठी मराठीमध्ये नोट्स मिळत आहेत. शिवाय या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट प्रॅक्टिससाठी मिळत आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट, मागील वर्षांच्या प्रश्नांचे 10 टेस्ट, अशा 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. भरपूर सराव तुमचा या टेस्ट सिरीजमुळे होणार आहे. आणि जर यश मिळवायचं असेल तर सराव होणं गरजेचं असतं. कुठल्याही गोष्टीचा सराव होणं जास्त गरजेचं असतं. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. येणाऱ्या जून एक्झामला सामोरं जाण्यासाठी ही टेस्ट सिरीज लवकर सबस्क्राईब करा. ही टेस्ट सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 1499. कारण हा व्हॉट्सअपवरचा ग्रुप जो आहे तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. याशिवाय तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब केली तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला थोडंसं डिस्काउंट मिळतं आहे जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून टेस्ट सबस्क्राईब करत असाल तर. म्हणून येणाऱ्या एक्झामला सामोरे जायचं असेल तर तयारी आपली फुल हवी. म्हणून ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, आजच जॉईन करा. भरपूर सराव होईल येणाऱ्या एक्झामपर्यंत.